सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुणांना झुरळाची उपमा दिल्यानं देशभरात याबाबत चर्चा रंगली. बेरोजगार किंवा व्यवसाय नसलेले काही तरुण सोशल मीडिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ता अशा माध्यमातून हल्ला करू लागतात असं निरीक्षण सरन्यायाधीश यांनी नोंदवलं होतं. त्यांनी देशातील बेरोजगार तरुणांना झुरळाची उपमा दिल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यातच महाराष्ट्रातील एका तरुणानं या वक्तव्यावर उपहासात्मक कृती करत थेट कॉक्रोच जनता पार्टी या नावानं पक्षाची स्थापना केली. विशेष म्हणजे या राजकीय पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून इंस्टाग्रामवरती अवघ्या काही तासात 50 लाखाहून अधिक फॉलोअर्स झाले असून लाखो तरुणांनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पाठिंबा दर्शवलाय. अभिजित तिपके या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली असून हा पक्ष जॉईन करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. आमचा पक्ष जॉईन करण्यासाठी तुम्ही बेरोजगार, आळशी, सतत सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणारे आणि योग्य मार्गाने संताप व्यक्त करण्याची क्षमता असणारे असायला हवेत. या इंस्टाग्राम पेजवरून स्पष्ट करण्यात आले. देशातील बेरोजगारी हे संकट गंभीर होत असताना व्यवस्थेकडून थट्टा उडवली जात असल्याचं म्हणत तरुणांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी या माध्यमातून उपहासात्मक पर्यायाचा अवलंब केल्याचं दिसत आहे. या पक्षाच्या नावानं एक वेबसाईटही तयार करण्यात आली असून वेबसाईटवरती पक्षाची ध्येय धोरणे, उद्दिष्टे आणि पक्ष प्रवेश अटींबाबत माहिती देण्यात आली. कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाचा अजेंडाही या वेबसाईटमध्ये देण्यात आला असून त्यामध्ये न्यायाधीशांना निवृत्त झाल्यानंतर कोणतेही बक्षीस दिलं जाणार नाही. प्रत्येकाच्या मतांचं संरक्षण केले जाईल. स्वायत्त प्रसार माध्यमे यामध्ये माध्यमांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असेल. महिलांना 50% आरक्षण आणि पक्षांतर केल्यास निवडणूक लढवण्यासाठी 20 वर्षांची बंदी अशा अटी ठेवण्यात आल्यात. आता कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करणारा अभिजित तिपके नक्की आहे तरी कोण, जाणून घेऊया. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके तरुण राजकीय रणनीतिकार असून त्यानं पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं असून उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेलाय. सध्या हा तरुण बोस्टन युनिव्हर्सिटी मधून जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्यानं 2020 ते 23 पर्यंत आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम केलं असून फेब्रुवारी 2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपनं जिंकलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक दरम्यान त्यानं मीम आधारित डिजिटल प्रचारावर काम केलं होतं. आता या सर्व प्रकरणांबद्दल मोठी चर्चा होत असताना न्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मी देशाच्या तरुणांवर टीका केली नसून बोगस व बनावट पदव्या विकत घेऊन मीडिया, वकिली आणि इतर क्षेत्रात बसलेल्या आणि व्यवस्थेला बदनाम करणाऱ्या तरुणांवर टीका केली. देशाचा प्रत्येक तरुण मला प्रेरित करतो. हे तरुण भारताचे आधारस्तंभ आहेत असं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर तरुण जागा झाला असून त्यांनी सोशल मीडियावरचं अकाउंट ओपन केले. त्याला तरुणांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून आता या प्रकरणांमध्ये पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याविषयी अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा विषय हार्डे व्हावा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.